खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप शिवसेना आरपीआय युतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांचा धुव्वा उडवला। केवळ पुण्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा वांजळे यांचा पराभव झाला। अत्यंत चुरशीच्या या नाट्यमय लढतीत भाजप शिवसेना आरपीआय युतीचे उमेदवार भीमराव तापकीर 3625 मत आघाडीने विजयी झाले असून या निकालाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे। पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या सहानुभूतीमुळे हर्षदा वांजळे सहजपणे निवडून येतील अशी अपेक्षा होती। मात्र मतदारांनी केवळ 32.77% एवढे निचांकी मतदान करून आपली उदासीनता स्पष्ट केली। मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात अपेक्षेप्रमाणे वांजळे यांनी सुरुवातीच्या 5-6 फेऱ्यांपर्यंत 4500 मतांची आघाडी घेतली। ही आघाडी 10व्या फेरीपर्यंत कायम होती। मात्र त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये तापकीर यांच्या मतांमध्ये वाढ होऊन वांजळे यांच्या आघाडीत घट होत गेली। तापकीर यांनी वांजळे यांची आघाडी मोडून काढत 18व्या फेरी अखेर 9881 मतांची आघाडी घेतली। ही आघाडी निर्णायक असून तापकीर यांचा विजय निश्चित असल्याची भावना यावेळी युतीच्या गोटात निर्माण झाली। मात्र 21व्या फेरीपासून तापकीरांची आघाडी कमी होत गेली। पुढील केवळ 3 फेऱ्यात तापकीरांची आघाडी 4000 मतांनी कमी झाली। शेवटच्या 27व्या फेरीपर्यंतही तापकीरांच्या मतात घट झाली। मात्र वांजळे यांना तापकीरांची आघाडी पूर्णपणे मोडून काढत विजय होण्यात यश आले नाही। या निवडणुकीत तापकीर यांना 57175 तर वांजळे यांना 53220 मते मिळाली। तापकीर हे 3625 मतांनी विजयी झाले। भाजप शिवसेना आरपीआय युतीने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दादागिरी आणि टगेगिरी मोडीत काढली असून या विजयाचे श्रेय युतीतल्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सांघिक प्रयत्नांनाच आहे अशी भावना शिवसेनेचा संपर्क प्रमुख डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केली। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस, शासकीय यंत्रणा, धनशक्ती याचा सर्रास वापर केला। मात्र युतीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक आणि विनम्र प्रयत्न करून विजयश्री खेचून आणली असे भाजपचे शहराध्यक्ष विकास मटकर यांनी सांगितले। मतमोजणी केंद्रामधलं वातावरण हे अपेक्षेप्रमाणेच होतं। आम्हाला निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून विजयाचा विश्वास होता, खात्री होती। एखाद्या विद्यमान आमदाराच्या मृत्यूनंतर सहानुभूतीची लाट येते आणि त्या लाटेमध्ये विरोधक वाहून जातात असा आजपर्यंतचा इतिहास होता। परंतु हा इतिहास खडकवासल्यातल्या जनतेने खोटा ठरवलाय। रमेश वांजळे यांच्यावरती सर्व जनतेचं प्रेम होतं, परंतु ज्या पद्धतीने पक्ष बदलला गेला आणि असंघाशी संघ केला गेला त्याचा जनतेच्या मनात संताप होता। लोड शेडिंग, महागाई, भ्रष्टाचार, कलमाडींचा भ्रष्टाचार, अजितदादांची दादागिरी, मावळमधला गोळीबार या सगळ्याबद्दल जनतेच्या मनात जी चीड होती ती चीड जनतेला व्यक्त करायची होती। भाजपा, शिवसेना, आरपीआय या महायुतीने एक दिलाने एकजुटीने काम केलं आणि महायुतीचा हा महाराष्ट्रातला पहिला विजय ठरला। हा केवळ पुण्याच्या राजकारणाला नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देणारा विजय आहे। हा विजय जनतेचाच विजय असून मतदारांनी टगेगिरी आणि दादागिरीला चाप लावला आहे। ही निवडणूक आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकींचा कल दाखवणारी असून या निवडणुकीतही भाजप शिवसेना रिपाई युतीला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला। भीमराव तापकीर यांचा हा विजय हा जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरुद्ध दिलेला कौल आहे। सर्वप्रथम मी भाजप, सेना आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सलाम करेल। विपरीत परिस्थितीत एकीकडे सत्ता, संपत्ती, पैसा, दादागिरी या पार्श्वभूमीवर आमचा कार्यकर्ता कणखरपणे 2 पायावर उभं राहिला आणि प्रचार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही केला। हा कार्यकर्त्यांचा विजय, हा जनतेचा आशीर्वाद आहे आणि राज्यामध्ये काँग्रेस विरोधी जे वातावरण आता पसरू लागलं आहे त्याची ही नांदी आहे। महायुतीचा पहिला उमेदवार महाराष्ट्रामध्ये निवडून आणण्याचा आनंद पुणेकरांना मिळवता आला। मी ह्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआयच्या सर्व नेत्यांना, आमचे नेते नितीनजी गडकरी, गोपीनाथजी मुंडे, विनोद तावडे, आदरणीय बाळासाहेब, आदरणीय उद्धवजी, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टीचे नेते आठवलेजी
त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कार्यकर्ते यांना मी धन्यवाद देतो आणि नागरिकांना सर्वप्रथम सलाम करतो, कार्यकर्त्यांना सलाम करतो। भविष्य काळातही याच पद्धतीने आमची महायुती राज्यामध्ये कार्यरत राहील। शिवसेना, भाजप आणि RPI यांच्या युतीचा हा ऐतिहासिक स्वरूपाचा विजय आहे आणि केवळ बारामती लोकसभा मतदारसंघातला हा विधानसभा क्षेत्र असल्यामुळे पुतना मावशीचं प्रेम जे राष्ट्रवादींनी दाखवलं होतं ते प्रेम कसं खोटं आहे हे या निकालातून सिद्ध झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले आणि या आमच्या पक्षाचे सर्व आमदार मोकाटे, आमदार शिवतरे, स्वतः गिरीशजी बापट आणि सर्व आमदार महादेव बाबर, त्याचबरोबर आमदार शिवतारे, आमदार देवेंद्र फडणवीस, आमदार विनोद तावडे आणि आमचे सर्व शिवसैनिक, विशेषतः शरद ढमाले यांनी माघार घेतली। रमेश कोंडे, शरद ढमाले आणि आमच्या सर्व खेड शिवापूर आणि खडकवासला मतदारसंघामधले शिवसेनेचे कार्यकर्ते हे गंगा यमुनेच्या मध्ये जसं पवित्र संगम होतो त्या पद्धतीने त्यांनी विरघळून काम केलं आणि त्याच्याचमुळे हा विजय प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मी माध्यमांचे पण आभार मानीन आणि हा विजय जो आहे तो टग्याला धडा शिकवण्यासाठी सुरुवात आहे। आजचा जो विजय आहे तो भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI ह्या महायुतीचा हा पहिला प्रयोग आणि हा पहिला विजय आहे असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं। त्याचप्रमाणे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, हा जनशक्तीचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, हा मी या ठिकाणी मान्य करतो। मावळत्या आंदोलनाचं थोडे का होईना पडसाद कुठल्याही भागामध्ये उमटत असतं, परंतु त्यापेक्षा जे परिवर्तन झालेलं आहे, वाढती महागाई असेल, भ्रष्टाचार असेल, अण्णा हजारे यांचं आंदोलन असेल, याच्यामुळे एक प्रकारे जनता या सरकारला वैतागलेली होती आणि एक परिवर्तन म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही एक संधी ही खडकवासला मतदारसंघातील नागरिकांनी दिलेली। हे पहा, ग्रामीण भाग आणि शहरी भाग हे दोन्ही भाग ह्या खडकवासला मतदारसंघामध्ये येत असतात। त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हे प्रामुख्याने त्या भागातील प्रश्न आहे। अंतर्गत गल्लीबोळाचा सुद्धा प्रश्न आहे त्या ठिकाणी आणि मुख्य शहराचा जर विचार केला तर त्या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे। हा एक त्यासाठी उड्डाणपूल सारखी योजना आखणं हे अत्यंत गरजेचं आहे, त्यासाठी मी प्रयत्न करणार। त्याचप्रमाणे आपला जो विठ्ठलवाडी आहे त्या विठ्ठलवाडीमध्ये गेले 10 वर्ष झालं, आजही त्या ठिकाणी पाऊस आल्याच्या नंतर पुराचं पाणी जातं, त्यासाठी ठोस उपाययोजना करावी यासाठी मी संबंधित अधिकारी असतील, पदाधिकारी यासाठी तो ज्या ठिकाणी मला ते काम करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी जाऊन ते काम मार्गी लावण्यासाठी मी एक तो प्रयत्न प्रामुख्याने करणार आहोत। शेवटी लढण्याकरता जागा त्या ठिकाणी